चला सर्वांना शुभ संध्याकाळ. आपण आजपासून पुराण वाचन कार्यक्रम सुरू करणार आहोत. आपला हे पहिल्यांदा आपण घेत आहोत श्री देवी भागवत पुराण. आणि हे मी आणि सुचेता मॅडम पुराण वाचनाचा कार्यक्रम करणार आहोत. तर आपलं आता नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रामध्ये नेमकंच मला असं वाटलं की श्री देवी भागवत पुराण घ्यावं. आपण सुरू करतोय तर म्हणजे सकाळी आपण जे त्रिपुर सुंदरी वाचतोय तर त्याच्याशी रिलेटेडच आपल्याला माहिती मिळेल पुराणातली. तर पाहूयात काय म्हटलंय याच्यात. तर श्री देवी भागवत पुराण. आता ही जी मी पुस्तकं आणली आहेत ना, ते ग्रंथ नाही आणलेले. कारण श्लोकामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाहीये, आपण काही श्लोक वाचायचे नाहीयेत. आणि पुराणाचे जे ग्रंथ आहेत ते असे खरं ऍक्च्युली मोठे मोठे रिपिटेशन्स खूप आहेत. 18 पुराण जर म्हटली आणि उपपुराण सुद्धा आहेत. 18 पुराण आहेत आणि 4 उपपुराण आहेत. तर ह्याच्यात बऱ्याच पुनरावृत्ती आहेत. हे बघा, ही सगळी अशी 18 पुराण आहेत आणि 4 उपपुराण आहेत. मी हा सगळा संच आणलेला आहे. पण शॉर्ट बट स्वीट असं घेतलेले आहेत पुस्तकं मी. रिपिटेशन्स टाळलेले आहेत या पुस्तकाच्या. आणि उमा पब्लिकेशनचं घेतलेले आहेत. सोपे सोपे शब्दात दिलेलं आहे. छोट्या छोट्या कथानरूप दिलेलं आहे. श्लोकांमध्ये जायचंच नाहीये आपल्याला. कारण आपल्याला काही इतकं त्याचं डिटेल बघायचं नाहीये. म्हणून मग मी ही अशी छोटी छोटी पुस्तकं घेतलेली आहेत. तर श्लोक वगैरे नाही आहेत. तर श्री देवी भागवत पुराणाबद्दल अशी माहिती दिलेली आहे. ऑथर ह्याचे बहुतेक हे आहेत, दत्ता कुलकर्णी ऑथर आहेत. बघा हा काय म्हटलंय. 18 पुराणात भारतीय संस्कृती काय आहे. पुराणांमध्ये भारतीय संस्कृती आणि धर्मतत्वांचे सामान्य जनांसाठी विद्वान महर्षींनी संकलन केलेले आहे. नीती, सदाचार आणि सच्चरित्र यांचे शिक्षण देणारे आ सेतू हिमाचल शिक्षण. हिमाचल शिक्षक म्हणजे ही पुराणे होत. पुराणा सर्व शास्त्रानां प्रथम ब्रह्मणां स्मृतम. उत्तम सर्व लोकानां सर्व ज्ञानोपपादकम. म्हणजे ब्रह्मदेवाने समस्त शास्त्रांच्या प्रथम पुराणे अवलोकिली. कारण जगात सर्वश्रेष्ठ ज्ञान देणारी ही पुराणे हीच होत. मी तुम्हाला म्हटलं जगातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान आपल्या पुराणात आहे. म्हणूनच मी हे वाचायचं ठरवलं. कारण कुठंही काही आपण जर बघितलं तर रेफरन्सेस पुराणात आहेतच आपल्या. मग एवढं जर आपल्या पुराणात लिहून ठेवलंय. ऍक्च्युअली सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला ब्रह्मांड जेव्हा निर्माण झालं किंवा काय सुरुवात एकदम सनातन असं नॉलेज ज्ञान या पुराणांमध्ये आहे. मग ही का नाही आपण अभ्यास करायची, वाचायची. आपलं संस्कृती आपल्याला माहिती पाहिजे. सनातन धर्मामध्ये काय म्हटलं आहे, त्याचा आधार काय आहे, हे आपल्याला थोडंफार माहिती पाहिजे. म्हणून आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर ब्रह्मदेवाने समस्त शास्त्रांच्या आधारे, समस्त शास्त्र यात वेदांचा आधार आहे, उपनिषद, समस्त शास्त्रांच्या प्रथम सर्वात आधी पुराणे अवलोकली. पुराणे आधी निर्माण झाली आहेत. कारण जगात सर्वश्रेष्ठ ज्ञान देणारी पुराणे हीच होत. ही पुराणे मुळात ब्रह्मदेवाने निर्माण केली. सृष्टी कोणी निर्माण केली, क्रिएटरचा रोल ब्रह्मदेव आहे आपण असं बघितलं. आणि ब्रह्मदेवाची जी शक्ती आहे, जी स्त्री शक्ती आहे, तीच आपण त्रिशक्ती, ब्रह्मा विष्णू महेश त्रिशक्ती हे बघतोय आपण. आणि आपल्याला काय क्रिएशन करायचंय, आपल्याला काही जोपासना करायची ना, आपल्याला काही नष्ट करायचे, हा प्रश्न विचारलेला आहे. फक्त अर्चना मॅडमने व्यवस्थित उत्तर लिहिलेलं आहे. तर बाकीचे काय करतायत तुम्ही बघा. काही उपयोग नाही. तुम्ही असं ज्या पद्धतीने जर ध्यान केलं ना, मी सांगितलं ध्यानाचं काही लिहू नका. नाही तर हे पुराण हे वाचण्यात काही अर्थच नाही. जर तुम्हाला साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं लिहिता येत नाही, जनरल लिहायचंच नाहीये त्याच्यात. मी बोलतीच आहे काय नष्ट करायचंय, मी बोलतीच आहे काय निर्माण करायचंय, तेच तुम्ही सगळं लिहायचं का.
तुम्ही काय ठरवलंय? जसं मी सांगितलं आज, प्रत्येक श्वासाला तुम्ही आज काय निर्माण केले, भले एकच गोष्ट लिहा. काही सगळं मी सांगते ते लिहायची गरज नाही. मी एक उदाहरण देत असते. जनरलाइज लिहू नका. स्वतःला मर्यादित लिहा. एक तर एकच ठरवा काय आपल्याला लिहायचं आहे, काय आपल्याला नष्ट करायचं आहे. हे लिहिण्याची गरज आहे. नाहीतर आपण काय करतोय त्याचा काही उपयोग नाहीये. मग हे सर्व ज्ञान देणारी पुराणी हीच होय. आपण ज्ञान नुसतं ऐकतोय आणि सोडून देतोय आणि फापट पसारा ध्यानाचा लिहितोय. काय उपयोग आहे? प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर द्या. फक्त अर्चना मॅडमनी केलंय. ते पण इतकं मला आवडलेलं नाही अर्चना मॅडमचं सुद्धा. पण त्यातल्या त्यात सगळ्यांमध्ये त्यांनी लिहिलंय. जनरलाइज नाही लिहायचं. एक-एकच लिहाल रोज. तुमची लिस्ट भले 10 ह्याची असू देत. काय निर्मिती करायची? 10 ह्याची लिस्ट असू देत. पण आज कशावर फोकस केला? एक लिहिलं असतं तर आणि मी जे बोलते त्या शब्दात का लिहिता तुम्ही? तुमच्या शब्दात का नाही लिहीत? खाली 2-2 ओळीत काहीतरी लिहिलंय पर्सनल, पण प्रश्नाच्या मेन उत्तरात नाही लिहिलेलं. तर ते थोडंसं आलं तर हे ज्ञानाचा उपयोग आहे. पुराणं वगैरे आपण वाचतोय, त्याचा उपयोग आहे. जगात सर्वश्रेष्ठ ज्ञान देणारी पुराणे हीच होत. ही पुराणे मुळात ब्रह्मदेवाने निर्माण केली असे म्हणतात आणि व्यासांनी त्यांना ग्रंथरूप दिलंय. म्हणजे ब्रह्मदेवांनी सगळं ज्ञान दिलं. व्यासांनी ते लिहिलं का तर व्यासांजवळ क्रिएटिव्ह शक्ती होती. लिखाणाची कपॅसिटी होती. एका श्लोकामध्ये त्यांनी हजारो श्लोक निर्माण केले व्यासांनी. आणि हे जेव्हा आपण लिहिलेलं वाचतो, त्याला आपण असाच फापट पसारा करतो. म्हणजे ज्ञान घेताना सुद्धा तेच घेतो. जे घ्यायचंय ते घ्यायचं सोडून दुसरंच आपण काहीतरी ज्ञान घेतो. खूप व्यवस्थित हे पुराणांमध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि व्यासांनी त्यांना ग्रंथरूप दिले. या 18 पुराणात श्री देवी भागवत पुराणाचा उद्देश काय आहे? श्री भागवत देवी पुराणाचा उद्देश पूजा अर्चा नाहीये. श्रीदेवी भागवत पुराणाचा उद्देश शक्ती तत्वाचे प्रतिपादन हा होय. शक्ती तत्व काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. शक्ती आपण जागृत केली तर काय होईल? आणि शक्ती जागृत करण्याचं ज्ञान दिलेलं आहे. भलेच कथा आहेत, पण त्या कथा जशाच्या तशा घ्यायच्या नाहीयेत. शक्ती हीच विश्वाची मूळ आधार आहे. सर्व ब्रह्मांड जे चालतं ते शक्तीवर चालतं. आपण बघितलं शिवाजवळ शक्ती नसेल तर शिवाला काहीच अर्थ नाहीये. काहीच करू शकणार नाही. एक पानही हलणार नाहीये. आणि हे महत्व आज या श्रीदेवी भगवती पुराणामधून आपल्याला कळणार आहे, की काय स्त्री शक्ती आहे. शक्ती म्हणजे स्त्री. तर शक्ती हीच विश्वाची मूळ आधार होय. हे या पुराणात विविध कथा प्रसंगांनी स्पष्ट केले आहे. गायत्रीचे महत्व या ओघातच येते. सावित्रीची आगळी कथा याच पुराणात आलेली आहे. ज्ञान आणि आचार यांचा समन्वय कथासूत्रातून साधण्याचा प्रयत्न जागोजाग केलेला आहे. बघा ज्ञान आणि आचार. ज्ञान जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला आपण इम्प्लिमेंट केलं पाहिजे ते ज्ञान. तर त्याचा उपयोग आहे. जसं तारा मॅडमनी आज अनुभव लिहिलाय बघा ध्यान रंगमंचावर. हे मला हवंय. ॲक्चुअली तुम्ही जीवनात काय उपयोग करताय? त्यांचं एक वाक्य सांगते मी या अनुषंगाने. कारण काय आहे आचार, आचार म्हणजे तेच आहे ना. ज्ञान आणि आचार. मग ज्ञान घेतलंय, काय आचारात केलं? तर त्यांनी एक साधं लिहिलंय, की सकाळी लवकर ध्यानाला मी उठल्यामुळे मला फिरायला जायला, निसर्गात जायला, सूर्याची किरणं घ्यायला वेळ मिळत आहे. म्हणजे ह्याच्यात प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आहे आपण जे घेतोय. सूर्याची किरणं घ्यायची आहेत, मातीचा संसर्ग करायचा आहे, मातीशी संपर्क करायचा आहे. लवकर उठल्यामुळे मला वेळ मिळतो. निवांतपणे मी निसर्ग न्याहाळते. म्हणजे हे जे काही ज्ञान घेतलंय ते सगळं तिथे त्यांनी आचरणात आणलं सकाळी लवकर उठण्यामुळे लिहिलं. जनरलाइज नाही लिहिलं, की सकाळी उठल्यामुळे सर्व कामं होतात. असलं जनरलाइज लिहिलेलं नाहीये त्यांनी. स्पेसिफिक लिहिलेलं आहे. बोल्ड करून लिहिलंय म्हणजे त्यांनाही ते महत्व कळतंय. हे हवंय आपल्याला, की मी सकाळी प्रश्न विचारला, मी काय श्वासाला निर्माण केले, मी जे बोलते ते लिहून काय उपयोग आहे तुम्ही? तुमच्या पर्सनल संकल्प लिहायला मी सांगितलेत तुम्हाला.
प्रत्येकाचे स्वभाव विशेष वेगळे आहेत. पुष्कळ वेळा माझेही संकल्प असतात, रागवायचं नाही, चिडायचं नाही. पण नाही होत कारण मी जर अगदी प्रेमाने बोलले, तर मग डोक्यावरच होईल ना. मी आता अशी बोलतेय म्हणून लगेच छान-छान फरक पडतोय. यात कौतुक आहे. काल जेव्हा मी बोलले देणगीचं, 2 दिवसापूर्वी मी जेव्हा देणगीचं बोलले, सगळ्यांनी पॉझिटिव्ह घेतलं ते. यात मला गर्व वाटला आज. काल मला थोडंसं राग यायला कारण असं घडलं, की एकीने ₹100 ची देणगी पाठवली. दुसऱ्या संस्थेचं नाव होतं. एक तर ₹100 ची दुसऱ्या संस्थेचं नाव होतं. त्याच्यामुळे मग ते सगळं बोलावं लागलं. तर या गोष्टी होतात. मग मी कुठल्या रोलमध्ये आहे? जो रोल आहे आपल्याला तो करावाच लागतो. संहारक कालीचा अवतार निर्माण करावाच लागतो. तरच त्याचा तो इम्पॅक्ट होणार आणि खूप बदल झालाय तुमच्यात. त्या ज्या काही 2 काही मी आता ऑब्झर्व्ह करते या 2-4 दिवसात पॉझिटिव्ह रिझल्ट्स, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमचा खूप दिसायला लागलाय. लिखाणात जसं वाढलंय, लिखाण खूप सुधारलंय, क्रिएटिव्हिटी सुधारली. तशी मी मुद्दाम आता हे फोकस करते हे वाचायच्या आधी, की बाबा स्पेसिफिक राहा. ज्ञान जे घेतोय त्याच्यातला वापर करायचा आहे. वापर केव्हा होणार आहे जीवनात? जर आपण हा सार काढला तर ना, एवढं अमूल्य हायर लेव्हलचं आपण ज्ञान घेतोय. त्याचा सार एका वाक्यात आपल्याला काढता येऊ नये, लिहिता येऊ नये. तर हे जे काही पुराण आपण घेतलेलं आहे, त्याचं सुद्धा तुम्ही जे काही आज मी वाचणार आहे, त्याचं एक वाक्यात लिहिण्याचा प्रयत्न करा, काय तुम्हाला कळलं. तर आता बघा, हे प्रकरणं छोटी आहेत याच्यात. अगदी म्हणजे यांनी अशा पद्धतीने लिहिले 118. तर चला आता आपण पहिलं वाचूयात कथा किंवा प्रकरण. याच्यात श्रीदेवी भागवत पुराणाचं पहिलं ज्या या पुस्तकाप्रमाणे आहे, या पुस्तकाप्रमाणे आहे ते आता हे बघा पुराण सुद्धा खूप लेखकाची खूप पुस्तकं आहेत. आपण कुठलं रिफर करतो? आपल्याला सार बघायचंय. आपल्याला कथेत नाही अडकायचंय. तर शुकदेवांचा जन्म पहिला. आता हे सुरुवातीचं माहिती असणं गरजेचं आहे. शुकदेवांचा जन्म होतो पहिल्यांदा. सर्व चैतन्य, जीवांचा आत्मा आणि विद्यारूपी देवी यांना स्वरूप मी नमस्कार करतो. विद्या देवीच शुभ कार्यासाठी आमच्या बुद्धीला प्रेरित करीत असते. शौनक म्हणाले, "हे सूता, तुम्ही धन्य आहात, कारण तुम्ही कृष्ण मुनिरचित दिव्य पंचलक्षणी तसेच रहस्ययुक्त 18 पुराणांचे अध्ययन केलेले आहेत. 18 पुराणांचं अध्ययन केले म्हणून दिव्य झालेले आहेत. सत्यवतीचा मुलगा व्यास यांच्या कृपेने आपण संपूर्ण ज्ञान मिळवले आहे. आमच्या भाग्याने आपण या नैमिषारण्य क्षेत्री आले आहात. म्हणून आम्ही सर्व मुनी, समाज तसेच कलिभयाने आर्त असे द्विजश्रेष्ठ इथे जमलो आहोत. पुण्यप्रदायिनी श्रेष्ठ अशी पुराण कथा ऐकण्याची इच्छा मनात बाळगून आम्ही येथे आलो आहोत. म्हणून आपण शांत चित्ताने ब्रह्मसंमत पुराण कथन करण्याची कृपा करावी. हे सूत भागवत रूपी अमृत प्राप्त करून घेऊन निश्चितच मनुष्य संकटमुक्त होतो. बघा, हे अमृतयुक्त ज्ञान आहे. हे काही असं साधं ज्ञान नाहीये. संकटमुक्त होतो. हजार यज्ञ हे खूप मस्त आहे. हे वाक्य लिहा तुम्ही फार तर. हजार यज्ञ करून प्राप्त झालेल्या हजार यज्ञ करून प्राप्त झालेल्या अमृताने मनुष्याला जरी स्वर्ग प्राप्ती झाली तरी शांती मात्र लाभत नाही. म्हणजे स्वर्गात जरी आपण गेलो तरी शांती लाभत नाही. हजारो यज्ञ केले तरी शांती लाभत नाही. कारण यज्ञाचं फल म्हणजे स्वर्ग. मी तुम्हाला म्हटलं ना काल, की प्रत्येक ज्या काही आपण करतो, यज्ञ करतो, देणगी देतो, ह्याचं फलं आहेत. त्याच पुस्तकात आहे आपल्या सकाळच्या त्रिपुर सुंदरीच्या. मग हे यज्ञ जरी आपण यज्ञाचं फल म्हणजे स्वर्गात जाणे. म्हणजे मिळतं आपल्याला पवित्र ठिकाणी. आपण उच्च आयामात म्हणजे काही आपण बघितले कुठल्या आयामात देव असतात. ऍक्च्युली देव म्हणजे पण काही अगदी उच्च आयामातले येत असं नाही. देवांना सुद्धा धरतीवर यावंच लागतं ना परत. मनुष्य जन्म घ्यावाच लागतो ना. यातनं सोसावेच लागतात ना. कृष्ण झाला, विष्णू झाला, राम झाला. सगळ्यांनी हालात दिवस काढलेत. सगळं भोगावं लागतं त्यांना सुद्धा. आणि हजारो यज्ञ केले तरी शांती लाभत नाही. कारण यज्ञाचे फल म्हणजे स्वर्ग आणि पुण्य संपले की पुन्हा मर्त्यलोकी परतावे लागते. मर्त्य
म्हणजे मृत्यू म्हणजेच आपलं हे परतावे लागते पुन्हा. आणि भवचक्रात प्राणी सदा फिरत राहतो. आपण जे अडकलेलो आहोत भवचक्र, जन्म, 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 मरण, जन्म, मरण हे सगळं भवचक्र आहे. या दुष्ट चक्रात आपण अडकलोय ना आता आपल्याला या चक्रव्यूहच भेदायचं आहे. आपल्याला तेच करायचंय म्हणून आपली धडपड चालू आहे. तर ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. बघा, म्हणजे हजारो यज्ञ केले तरी मुक्ती मिळणार नाहीये. पुण्य मिळेल, शांती नाही लाभणार आहे. मनाला शांती नाही लाभणार आहे. मग काय केलं पाहिजे? तर ज्ञान. ज्ञान घेतलं तर मुक्ती होणार. ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. मग कुठलं ज्ञान? आपल्या आत्म्याबद्दलचं ज्ञान, आपल्या स्वतःबद्दलचं ज्ञान जे आपण घेतोय ते. आणि अज्ञानाने मनुष्य त्रिगुणात्मक कालचक्रात गुरफटला जातो. आता हे जे अज्ञान आहे, अंधकार आहे, अडाणीपणा आहे. सकाळच्या पुस्तकात अडाणी शब्द प्रयोग केलाय त्यांनी चक्क. अडाणी लोक, अज्ञानी लोक दुष्ट चक्रात अडकतात, कालचक्रात गुरफटला जातो. अज्ञान नाही. म्हणून आपल्याला ज्ञान घ्यायचं, की आपण या अज्ञानातून बाहेर पडलो पाहिजे. आपण जे मृगजळात अडकलोय, मायाजाळात अडकलोय, मॅट्रिक्समध्ये अडकलोय, ते ज्ञान मिळालं पाहिजे ना आपल्याला, आपण अडकलोय म्हणून. तरच आपण त्यातून बाहेर पडू शकणार ना. म्हणून दुष्ट कालचक्रात गुरफटला जातो. आपल्याला ज्ञान नसेल तर त्यातून सुटका करून घ्यायला ज्ञानप्राप्ती हवी. म्हणून आम्हाला सर्व रसांनी युक्त असं भागवत पुराण सांगा. बघा, ज्ञान घ्यायचंय, सर्व रसांनी युक्त भागवत पुराण ऐकायचंय. म्हणजे ज्ञानाने काही आपण या दुष्ट चक्रातून बाहेर पडू शकू. ऋषी म्हणाले, हे सूत, आपण आम्हाला व्यासांचा मुलगा शुकदेव यांची कथा सांगा. यांचा जन्म कसा झाला? त्यांनी अल्पकाळातच संपूर्ण पुराणे कशी वाचली? पुराणे मोठी मोठी आहेत, तुम्ही बघितली तर. एक पुराण वाचायला किती महिने जातील? सूत म्हणाले, प्राचीन काळची गोष्ट आहे. सत्यवतीचा सुपुत्र व्यास तेव्हा सरस्वती नदीच्या तीरी राहत असत. एकदा आपल्या आश्रमातील चिमण्यांचे आपल्या पिल्लांवरील वात्सल्य पाहून व्यास भारावून गेले. म्हणजे बघा, व्यास बघतायत ते चिमणीचं प्रेम मुलांवरचं, आणि भारावून गेले. या प्रेमानेच ते भारावून गेले आणि त्यांनी पुत्र प्राप्तीसाठी तप करायचे ठरवले. कारण संसारी नव्हते ना ते. व्यास कुठे संसारी होते? मग आशांनी कसे पुत्र प्राप्त केले आपल्याला माहितीये. त्यावेळी त्यांनी पद्धती वेगळ्या वापरल्यात. त्यासाठी ते मेरू पर्वताकडे निघून गेले. आता व्यास मेरू पर्वताकडे निघून जातात पुत्रप्राप्तीसाठी. साधं एक चिमण्यांचं बघतात ते, आणि त्यांना भावुकता होते की किती हे प्रेम असतं मुलांचं, आईचं. तेथे गेल्यावर त्यांना असा विचार पडला की मी आता विष्णू, रुद्र, इंद्र, ब्रह्मा, सूर्य, गणेश, कार्तिकेय, अग्नी का वरुण कोणत्या देवाची उपासना करू? विचारात पडले की काय आता मी कोणाची उपासना करू? कोण माझे इच्छित पूर्ण करण्यासाठी मला वर देईल? व्यास अशा प्रकारे विचारात पडले असताना वीणाधारी नारद मुनी तेथे अचानक आले. नारदांना पाहून व्यासांना आनंद झाला. त्यांनी आसन अर्ध्य देऊन त्यांचे कुशल विचारले. नारदांनी आपले कुशल आहे हे सांगून व्यासांना विचारले, हे द्वैपायन, आपण असे चिंतातूर का? तेव्हा व्यास उत्तरले, मुनिवरा, मी पुत्र प्राप्तीसाठी तप करू इच्छितो. पण नक्की कोणत्या देवाचे तप करू समजत नाही. तरी आपण मला मार्ग दाखवावा. नारदांनी सांगितले, हे पाराशर सुवन, माझे वडील ब्रह्मा यांनी भगवान विष्णूंना हाच प्रश्न विचारला होता. म्हणजे ब्रह्माने सुद्धा प्रश्न विचारला विष्णूंना की मी कुठलं तप करू? ब्रह्मदेव म्हणाले, हे देवाधिदेव, हे जगदीश्वर, आपण कोणाचे ध्यान करता? हे महान तप आपण कोणाचे करीत आहात? आपणाला असे तप करताना पाहून मला मोठे आश्चर्य वाटते. म्हणजे आता ब्रह्मा विष्णूला म्हणतोय. तो सांगतो ना नारद मुनी की माझे हे ब्रह्मदेवांनी सुद्धा विचारलं होतं. मग ब्रह्मदेव विष्णूला म्हणतात, हे देवाधिदेव, हे जगदीश्वर, आपण कोणाचे ध्यान करता? हे महान तप आपण कोणाचे करीत आहात? आपणाला असे तप करताना पाहून मला मोठे आश्चर्य वाटते की याहून आश्चर्यकारक अशी कोणती गोष्ट असेल. आता बघा, इथे तप म्हणजे आपल्याला माहितीये, आपण पुष्कळ वेळा रामायणात वगैरे सुद्धा बघितले. प्रत्येक क्षणी राम ध्यान करतो, मंत्र काढतो.
जे काही संकट आहेत त्याला सुद्धा ध्यान करून राम सोडवतो. सीतायनामध्ये आपण ते वाचलं. सीतानी प्रत्येक वेळेला ध्यान केलेलं आहे. ऋषीमुनी सुद्धा तप करत असायचे. आपल्याला हे सगळं माहिती आहे. आणि तेच आज त्याच त्याच परिस्थिती आज येऊन ठापलेली आहे, की आपल्याला सुद्धा ते करायचं आहे. आपण सुद्धा ते केलं पाहिजे. मग हे जे विष्णू तप करत होता, त्याच्याबद्दल ब्रह्मदेव विचारतात, की तुम्हाला असे तप करायचे काय कारण आहे? आश्चर्य मग तो याहून तुम्ही अजून एवढे श्रेष्ठ आहात, सर्वश्रेष्ठ आहात. तुम्ही कोणाचं तप करताय, कोणाचं ध्यान करताय, कोणाची तपश्चर्या करताय? मग किती आश्चर्य असेल. मग विष्णूंचं उत्तर ऐका, खूप सुंदर आहे ना. आपल्याला हे उद्या ध्यान करायचं अशाच पद्धतीचं. उद्या कुष्मांड देवी पूजन आहे आणि कुष्मांड पूजन मी असंच घेणार आहे. तर इथे काय आलेलं आहे बघा. विष्णू काय म्हणतायत बघा. मी आपल्या नाभी कमलातून उत्पन्न होऊन सुद्धा या अखिल विश्वाचा चालक आहे. मग आपल्या हा हा ब्रह्माच म्हणतोय. मी आपल्या नाभी कमलातून उत्पन्न होऊन सुद्धा या अखिल विश्वाचा चालक आहे. मग आपल्याहूनही श्रेष्ठ असे कोणते एखादे दैवत आहे? काय असेल तर कृपा करून सांगा. म्हणजे नाभी कमलाचा इथे उल्लेख आलाय, की ब्रह्मदेव विष्णूला म्हणतात, तुमच्या नाभी कमलातून मी आलेलो आहे. आता आपल्याला उद्या नाभी कमलावर आहुती द्यायची. आपण ते मणिपुराचं जे काही सगळं बघितलं रहस्य, ते उद्या आपल्याला ध्यानातनं अंमलात आणायचं आहे. आणि प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही सुरू केली नाही, तर मी ध्यान एकदम साधे घेणार आहेत. हे हायर लेव्हलचे घेणारच नाही मग. 1-2 लोकं प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित देतात. काय चालू आहे ते समजून घेतात. आणि तुम्ही जर त्याच लेव्हलला सगळं बसला, फापट पसारा लिहित बसला, तर काय एवढे हायर लेव्हलचे ध्यान करून उपयोग आहे? एकदम ध्यानाच्या पद्धती. मग नुसतं श्वासावर बसू आपण, श्वास बघत. अक्षरशः गूढ विधी करून घेतेय मी प्रत्येक ध्यानातून. लक्षात घ्या. सुलक्षणा मॅडमचा अनुभव ऐका, काल रेकॉर्ड केलेला, की त्यांना कसं तेच ध्यान तिथे करावं लागलं, करून घेतलं. मी तर म्हणते ऊर्जेने करून घेतलं. आणि आता ज्या काही इव्हेंट सुरू झालेले आहेत, पृथ्वीवर बदल होतोय, महायुद्धाची नांदी होतीये, तिसऱ्या महायुद्धाची. आणि 3 गोष्टी होणार आहेत आता. भरपूर त्रास होणार आहे, शारीरिक, मानसिक. भरपूर चॅलेंजेस येणार आहेत. या सगळ्याला आपल्याला तयार करायचंय स्वतःला. म्हणजे जास्तीत जास्त अवेअरनेस मध्ये राहिलं पाहिजे. प्रश्नाचं उत्तर, प्रश्न ऐकताय का नाही तुम्ही, ते मला प्रश्न पडलाय ध्यानाच्या वेळेला. प्रश्नाचं उत्तर, प्रश्न ऐकणे, त्याचं उत्तर देणे, या सगळ्या अवेअरनेसच्या गोष्टी आहेत. आता आज सुद्धा एक वाक्यात लिहायचंय तुम्हाला या कथेतून. नुसतं ऐकायला बसू नका. एकच वाक्य लिहा. तुम्हाला काय आवडलं ते लिहा. तुम्ही काय घेतलं ते लिहा. मग आता हे जे नाभी कमलातून उत्पन्न झाले, आपण नाभी कमलातच उद्या आहुती द्यायच्यात सगळ्या. कुष्मांडाचं रहस्य आपल्याला माहितीये. तर हे बघा, विश्वाचा चालक आहे. मग आपल्याहूनही श्रेष्ठ असे कोणते दैवत आहे काय? असेल तर कृपा करून मला सांगा. ब्रह्माचा हा प्रश्न ऐकून भगवान विष्णूंनी सांगितले. आता विष्णू काय म्हणतात बघा. हे ब्रह्मन ऐक. जरी सर्व असुर, मनुष्य तुला, मला आणि शिवाला सृष्टीचे निर्माते, पालक, संहार मूळ मानतात, तरी सुद्धा विज्ञजनांचा तर्क असा आहे की आपणा तिघांचे कार्य एका अदृश्य शक्तीकडूनच केले जाते. हेच तर आपण सगळं त्रिपुर सुंदरीत मी तुम्हाला सांगितलं पहिल्या दिवसापासून. व्हिडिओ ऐका परत परत. मग हे जे त्रिपुर सुंदरीचं त्रिशक्ती आहेत, इथे विष्णू म्हणतात आपल्याला मानतंय सगळं जग. पण खरं काय आहे? हे आपल्या तिघांचं कार्य कोण करून घेतंय? तर अदृश्य शक्तीच करून घेतेय. सृष्टीचे सृजन करण्यासाठी तुझ्यात राजस शक्ती. बघा आता ब्रह्माला काय म्हटलंय? सृजन करतो, निर्माण करतो. मग राजस शक्ती आहे तुझ्यात. माझ्यात सात्विक. तसेच शिवामध्ये तामस. म्हणजे जो विष्णूचा रोल आहे प्रिझर्वेटिव्ह, तो सात्विक म्हटले आणि शिवा डिस्ट्रॉयड म्हणून तामस. या तिन्ही शक्ती अधिष्ठित असते. जर ती शक्ती नसेल तर आपण आपली कार्य करण्यास असमर्थ ठरू. म्हणूनच हे लक्षात घे की आपण नेहमी त्या शक्तीच्या अधीन आहोत. आता परोक्ष प्रत्यक्ष कथा ऐक.
प्राचीन काळी मी महासागरात 5,000 वर्षे भयंकर बाहुयुद्ध केले. त्यावेळी मधु आणि कैटभ या दोन मदोन्मत्त दैत्यांना मी देवीच्या कृपेनेच मारलेले होते. पूर्वी आपल्याला माहितीये राक्षस होतं, देवांचं राक्षसांची युद्ध व्हायची आणि या प्रत्येक राक्षसांचा संहार करण्यासाठी देवी शक्तीच वापरली गेली आहे. देवींनीच या देवांना शक्ती देऊन या राक्षसांचा संहार केलेला आहे. हे ब्रह्मा, त्यावेळी त्या परात्पर कारणरूपा शक्तीला तू ओळखले नाहीस काय? जर ओळखले आहेस, तर मग पुन्हा पुन्हा का बरे विचारतोस? म्हणजे ब्रह्माने विचारलंय ना विष्णूला, की हे तुम्ही कशाचं अधिष्ठान करताय? कशाचं तप करताय? तुम्ही सर्वश्रेष्ठ तुम्हाला काय गरज आहे? आणि विष्णू आज वर्षानुवर्ष तपश्चर्या करत पडलेले असतात. आपल्यालाही माहितीये. ती शक्तीचीच आराधना म्हणजे इथे काय पूजा करतायत का ते विष्णू शक्तीची? ध्यान करतायत. म्हणजे जी शक्ती तुम्हाला सांगितली येडा, पेडा आणि सुषुम्ना म्हणजे कुंडलिनी देवी ते ध्यान चालू असतं त्यांचं. शक्तीचं अधिष्ठान करण्यासाठी, शक्ती मिळवण्यासाठी. हाच नाही का खरा अर्थ? जर तू ओळखले आहेस, तर मग पुन्हा पुन्हा का बरे विचारतोस? मी त्याच शक्तीच्या प्रेरणेने परमपुरुष रूपाने महासागरात विचरत असतो. विष्णू आहे ते महासागरात विचरण करत असतात. प्रत्येक युगाच्या अंताच्या वेळेला विष्णूचंच रूप प्रकट होतं. पुरुष रूपाने महासागरात विचरत असतो. कच्छ, वराह, नृसिंह, वामन असे अवतार घेतो. हे काही मी स्वेच्छेने करत नाही. माझ्या इच्छेने मी हे करत नाही. मी जर स्वतंत्र असतो, तर कोमल शय्या सोडून गरुडाच्या पाठीवर आरूढ होऊन युद्धासाठी गेलो असतो का? म्हणजे प्रत्येक युग संपायच्या वेळेला विष्णूचा अवतार येतो आणि युद्ध करत बसतात विष्णू. मग मी असं केलं असतं का? माझी स्वतंत्र इच्छा असते. तसे विष्णू म्हणतात ब्रह्माला, मी स्वतंत्र नाही. त्या महान शक्तीच्या स्वाधीन आहे. म्हणून सदैव मी तिचे ध्यानात मग्न असतो. बघा, इथे स्पष्ट लिहिलेलं आहे. मी तिच्या ध्यानात मग्न असतो, शक्तीच्या म्हणजे कुंडलिनी मातेच्या. हे कमलोद्भवा ह्याच्याशिवाय अन्य मला काहीच माहिती नाही. आणि हेच आपल्याही जीवनाचं रहस्य आहे. आपला जन्मही त्यासाठीच झालेला आहे, की आपण कुठून आलो, आपल्या जन्माचं काय पर्पज आहे, हे आपल्याला शोधून काढलं पाहिजे. नारद म्हणाले, हे व्यासमुनी, ब्रह्माने विष्णूकडून ऐकलेली ही गोष्ट मला सांगितली होती. म्हणजे नारद सुद्धा म्हणतात, की व्यासमुनींनी मला हे सांगितले होते, जी ब्रह्माने विष्णूकडनं ऐकली. म्हणून तुम्ही आता कल्याण आणि पुरुषार्थ प्राप्तीसाठी निसंशय त्याच भगतीच्या त्याच भगतीच्या चरणकमलांचे ध्यान करा. आता कुठल्या भगतीच्या? बघा, प्रश्न विचारा स्वतःला. कुठल्या भगतीचे स्मरण करा? कोणत्या भगतीच्या चरणकमलांचे ध्यान करा? तीच आपली सर्व मनोरथ पूर्ण करेल. सूत म्हणाले, नारदांचे बोलणे ऐकून व्यासमुनी देवीचे पदचरणांच्या ध्यानधारणेसाठी तप करण्यास पर्वतावर निघून गेले. म्हणजे व्यास सुद्धा जातात ध्यानधारणा. त्यांना पुत्रप्राप्ती हवी असते ना, ध्यानधारणेसाठी निघून गेले पर्वतावर. झालं पहिले. आता दुसरं छोटं छोटं छान दिलंय. हैग्रीव अवतार. आता अवतार होणार विष्णूंचा, हैग्रीवचा. ऋषींनी विचारले, हे सूत, आम्हाला आपण सांगितलेच की विष्णू भगवानाचे मस्तक कापले गेले होते. आपल्याला माहिती विष्णूचं, जसं गणपतीचं तसंच विष्णूचंही मस्तक कापलं गेलं होतं. जर आपण विष्णूचे अवतार बघितले, त्यांच्या कथा ऐकल्या, तर हे सगळं आपल्याला कळेल. ही गोष्ट ऐकून आम्हाला फारच आश्चर्य वाटते, की विष्णूंचं सुद्धा मस्तक कापलं गेलं होतं. कारण जो आदी देव आहे, वेद ज्याची स्तुती करतात, सर्व देव ज्यांच्या आज्ञेत राहतात, अशा या भगवानाचे शिर कसे कापले गेले? सूत म्हणाले, हे ऋषीगण, आपण विष्णूची कथा श्रवण करा. एकदा विष्णूंनी 10,000 वर्ष सतत युद्ध केले. 10,000 वर्ष. त्यामुळे ते खूप थकले. म्हणून त्यांनी एक समतल अशी पवित्र जागा पाहून तेथे पद्मासन घालून ते पडून राहिले. त्याच वेळी त्यांच्या धनुष्यावर चढविलेल्या प्रत्यंचेच्या टोकावर त्यांच्या कंठाचा भाग बार पडला होता. तरीही ते अतिशय थकल्याने त्यांना गाढ झोप लागली होती. त्याच वेळी इकडे ब्रह्मदेवादी सर्व देवांनी यज्ञ करण्याची तयारी केली होती.
त्यांच्या यज्ञाचे अधिपती श्री विष्णू भगवानच होते. त्यामुळे विष्णूंना भेटायला ते सर्वजण वैकुंठात जाऊन आले. तेथे विष्णूंना भेटल्याने त्यांनी ध्यान लावून विष्णू कोठे आहेत हे स्थान शोधून काढले. बघा, ध्यान लावून त्यांनी शोधून काढले. आपण प्रत्येक वेळेला बघतो की प्रत्येक अडीअडचणीच्या वेळेला ध्यानातूनच त्यांनी सर्वांनी या ऋषी मुनींनी काय देवांनी सुद्धा मार्ग काढलेले आहेत. आणि ते सर्वजण तेथे आले. तेथे पाहतात तर विष्णू निद्रेत मग्न आहेत. त्यामुळे त्यांना विचार पडला, की आता काय करावे? म्हणजे श्री विष्णूंची निद्रा नाहीशी होऊन ते जागे होतील. ब्रह्मदेवाला युक्ती सुचली. त्याने किड्यांना आज्ञा केली, की विष्णूंना निद्रेतून जागे करा. किड्यांनी ते भले मोठे धनुष्य हलवले आणि काय आश्चर्य! त्याच वेळी धनुष्याची प्रत्यंचा अलग झाली आणि धनुष्याचे एक टोक जोरात उडून खूप मोठा भयानक आवाज झाला. त्या आवाजाने देव सुद्धा भयभीत झाले. संपूर्ण ब्रह्मांड शुद्ध झाले. पृथ्वी कापू लागली. समुद्र उसळून मोठ्या लाटा निर्माण झाल्या. जलचर प्राणी त्यामुळे त्रासून गेले. वारा सोसाट्याने वाहू लागला. पर्वत कंपायमान झाले. उल्कापात होऊन मोठे संकट येणार असे वाटू लागले. सर्व दिशा भयंकर दिसू लागल्या. सर्व मावळल्याचा सूर्य मावळल्याचा भास झाला. असे हे अचानक आलेले संकट पाहून देव किंकिर्तव्य मूड होऊन गेले. काय करावे असा त्यांना प्रश्न पडला आणि इतक्यात विष्णूचे मस्तक कुंडलासहित कापले गेले आणि कोठेतरी जाऊन पडले, अदृश्य झाले. अदृश्य झाले. थोड्याच क्षणात अंधार दूर झाल्यावर ब्रह्मा आणि रुद्र यांना विष्णूचे ते मस्तकाविना शरीर दिसले. सर्व देवांनी जेव्हा विष्णूचा तो मस्तकहीन विलक्षण देह पाहिला, तेव्हा ते आश्चर्याने चिंतेने भयानक शोक करू लागले. ब्रह्मदेवाने जरा स्वतःला सावरले आणि तो म्हणाला, कालानुसार शुभाशुभ फलांची प्राप्ती होतच असते बघा. विष्णूचं सुद्धा मस्तक कापलं गेलं, त्याला दुःख झालं नसेल का? यातना झाल्या नसतील का? तर ब्रह्मदेव म्हणतात, कालानुसार शुभाशुभ फलांची प्राप्ती होतच असते. प्रत्येक देहधारीला ही फळे स्वीकारावीच लागतात. नशिबावर मात कोणीही करू शकत नाही. प्राचीन काळी रुद्रानेच माझे मस्तक उडविले होते. तसेच शापामुळे शिवलिंग सुद्धा भंगले होते. त्याचप्रमाणे आज श्री विष्णूंचे मस्तक कापले जाऊन सागरात पडले आहे. हे देवगण, आता आम्हाला त्या महामाया सनातनी विद्या देवीचे ध्यान करायला पाहिजे. ती पराप्रकृतीच आमचे कार्य तडीस नेईल. तीच ब्रह्मविद्या, जगद्धात्री आणि सर्व प्राण्यांची माता आहे. तीच सर्व चराचरात व्याप्त असते. कोण चराचरात व्याप्त असते? सूत म्हणाले, हे ऋषी वर्य ब्रह्मदेवाने तेव्हा देवांना त्या सनातनी ब्रह्मविद्या रूपिणी सर्व कार्य सिद्ध करणाऱ्या महामायेची स्तुती करण्याची आज्ञा दिली. देवांनी, हे महामाये, हे संसार निर्माण करणारी, हे शिवे, हे निर्गुणे, हे सर्व भूतांची स्वामिनी, हे माता, हे शिवांची कामना पूर्ण करणारी देवी, तुला आमचा नमस्कार असो, अशी स्तुती केली. देवी, तूच सर्व भूतांचे प्राण आहेस. त्यांची बुद्धी श्रीकांती, क्षमा, शांती, मेधा, धृती आणि स्मृती स्वरूप आहेस. या शब्दात देवांनी तिची आळवणी केली. तूच ओंकारात अर्धबिंदू स्वरूप आहेस. तूच गायत्री आणि तिची व्याहती, जया, विजया, धात्री, लज्जा, कीर्ती, स्पृहा आणि दया आहेस. हे जननी, तुला ही घटना ज्ञात नाही काय? जर असे म्हटले की श्री विष्णूंना हे एखाद्या पापाचे फळ मिळाले आहे, तर तेही उचित नाही. हे आद्ये, तू लक्ष्मीवर तर रुष्ट नाहीस ना? बघ, ती अनाथ झालेली तुला पाहवते का? हे माते, भगवान विष्णूंना जीवदान देऊन तू रमेचा शोक दूर कर. या सर्व देवांचे अधिपती हरीला जीवन देऊन त्यांना शोकार्न वादातून तार. सामगायक देवांनी केलेली ही स्तुती ऐकून भगवती प्रसन्न झाली आणि देवांना सुखदायक अशी आकाशवाणी त्याच वेळी झाली. आकाशवाणी झाली, हे देवगणांनो, चिंता करू नका. तुम्ही गायलेल्या माझ्या स्तवनाने मी प्रसन्न झाले आहे.
मी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करीन. प्राचीन काळी हयग्रीव नावाच्या एका महाबल दैत्याने सरस्वतीच्या तीरी जाऊन निराहार राहून इंद्रियांचा निग्रह करून घोर तप केले. तो माझ्या माया बीजात्मक एका अक्षराचा जप करत होता. बघा, त्याने सर्व भूषणांनी युक्त अशा माझ्या तामसी शक्तीचे ध्यान केले होते. अशा प्रकारे तो 1000 वर्ष कठोर तप करीत होता. सिंहावर बसलेल्या अशा त्याने ज्या रूपात माझी आराधना केली, त्याच रूपात त्याच्या समोर प्रकट होऊन मी त्याला दर्शन दिले आणि त्याला वर मागण्यास सांगितले. दैत्याचे नेत्र प्रफुल्लित झाले, ते हर्षाश्रूंनी भरले. त्याने मला प्रणाम केला, प्रदक्षिणा घातली आणि मग वर मागितला. तो म्हणाला, हे जगदंबे, माझी इच्छा ही आहे की माझ्याच सारख्या हयग्रीवाकडून मला मृत्यू यावा. तेव्हा मी त्याला तसा वर दिला आणि अंतर्धान पावले. तोही आपल्या घरी निघून गेला. म्हणजे त्याने वर मागितलं की माझ्याच हयग्रीव सारख्या कडून मला मरण यावे. म्हणून इकडे विष्णूचं हे तयारी केली गेली. आता मस्त कापून त्याला कोणाचं डोकं आणलं, घोड्याचं आणलं. माहिती आहे तुम्हाला, हे सगळे अवतार माहिती असतील. आपल्याला घरी निघून गेला. नंतर तो वेद ऋषी देवादींना त्रास देऊ लागला, कारण त्याला मारणारा त्रिलोकात कोणीही नाही हे त्याला माहित आहे. आता तत्वाष्टांच्या मनोहर अश्वाचे मस्तक घेऊन भगवान त्या पाप्याला मारून देवांचे हित साधेल. सूत म्हणाले, हे ऐकून त्वष्ट्याने आपल्या अश्वाचे मस्तक कापून विष्णूंच्या देहाला जोडून दिले. तेव्हा महामायेच्या कृपेने ते हयग्रीव झाले आणि त्यांनी या दैत्याला युद्धात पराभूत केले. अशी दुसरी कहाणी आहे. तिसरं आहे ब्रह्मदेवाद्वारे देवी स्तुती. आता ब्रह्मदेव कशी देवीची स्तुती करतात बघूयात. सूत म्हणाले, हे महाभाग ऋषींनो, आपण ऐकण्याची इच्छा दर्शवता आपण धन्य आहात. ऐका. प्राचीन काळी प्रलय झाल्यानंतर हे विश्व आणि त्यातील सर्व गोष्टी महार्णवात विलीन झाल्या आणि भगवान विष्णू आपल्या शेष शय्येवर झोपी गेले. म्हणजे प्रत्येक परिवर्तन जेव्हा येतं, युग परिवर्तन होतं, त्यावेळेला हे सायकल चालूच आहे. हजारो वर्ष अनादी काळापासून. सुरुवात कधी झाली कोणी सांगू शकणार नाही. एंड केव्हा होणार आहे हे कोणी सांगू शकणार नाही. तर हे ज्या वेळेला प्रलय झाला विश्वामध्ये, त्यावेळेला सगळं विलीन झालं आणि मग भगवान विष्णू आपल्या शेषशय्येवर झोपी गेले. कारण ही सगळी जी काही आहे क्रिएशन्स आहे, निर्मिती आहे, त्याचं पालन पोषण हे सगळं तिघच करतात ना. खेळच आहेत ना हे. डाव मांडीला निर्माण करा, पण त्याचा डाव मांडतो, थोड्या वेळ ठेवतो, मेंटेन करतो, नंतर पाडून टाकतो किंवा पडला जातो. असंच आहे ना हे सगळं. तर त्यावेळेला विष्णू शय्येवर झोपी गेले. त्या काळी मधु कैटम नावाचे दोघं दैत्य उत्पन्न झाले. ते समुद्राच्या पाण्यातच राहू लागले. त्यांनी निराहार राहून तसेच जितेंद्रिय होऊन 1000 वर्ष घोर तपश्चर्या केली. तेव्हा परमशक्ती त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि तिने इच्छित वर त्यांना देव केला. त्या दैत्यांनी आकाशवाणी ऐकून असा वर मागून घेतला की आम्हाला इच्छा मरण दे. जेव्हा आम्हाला मरण नको असेल तेव्हा मृत्यू आम्हाला नको. त्यांच्या इच्छेप्रमाणे तो वर त्यांना मिळाला. ते मग पाण्यातच राहू लागले आणि मदोन्मत्त झाले. काही काळ लोटल्यावर त्यांची दृष्टी कमलपत्रावर अधिष्ठित अशा ब्रह्मदेवाकडे वळली. त्याच्याकडे जाऊन ते दैत्य म्हणाले, हे सुरवर, तू आमच्याशी युद्धास तयार हो, नाहीतर हे कंपलासन सोडून निघून जा, कारण हे आसन वीरांनाच शोभते, मित्रांसाठी ते नाही. त्यांचे बोलणे ऐकून ब्रह्मदेवाने विचार केला की हे दोघे शक्तिशाली आहेत, त्यांच्या पुढे माझ्यासारख्या तपस्व्याचे काय चालणार. म्हणून मग ते साम दाम इत्यादींनी उपाय करण्यासाठी विचार करू लागले. सर्व शास्त्रांचे ज्ञाते ब्रह्मदेव यांनी सर्व दृष्टींनी विचार केला आणि ते त्या दैत्यांना आव्हान न देता विष्णूकडे गेले. पण विष्णूंना निद्रेत असलेले पाहून ब्रह्मदेवानी त्यांची स्तुती गायला सुरुवात केली. परंतु जेव्हा विष्णूंची जाग येण्याची चिन्हे दिसेनात, तेव्हा ब्रह्मदेवाने विचार केला, ज्या योग निद्रेतून भगवान विष्णूंना आपल्या अधीन केले आहे, त्या योग निद्रेचेच मी आता स्तवन करतो. तीच आता मला तारेल. तिच्या बंधनातून मुक्त झाल्यावर विष्णू या दैत्यांशी युद्ध करतील. ब्रह्मदेव मग योग निद्रेचे स्तवन करू लागले. ते म्हणाले, हे भगवती, या विश्वाच्या निर्माण कार्याचे मूळ तूच आहेस.
संपूर्ण विश्वाला ज्ञान देणारे प्रभू तुझ्या स्वाधीन होऊन निश्चल पडून राहिले आहेत. मग तुझ्या मोहमाही विलास लीला कोण जाणू शकेल? मीही विमूढ झालो आहोत. विष्णूची ही अवस्था. मग दुसरे कोणते देव तुझ्या स्वरूपात जाणू शकतील? तू सगुण रूपाने लीला दाखवतेस. तुझ्या कार्याचा ज्ञाता कोणीही नाही. म्हणूनच मुनींनी संध्या नाव देऊन प्रात, सायं आणि माध्यान्ह अशा त्रिकाल संध्याद्वारे तुझ्या ध्यानाचे विधान करून ठेवलेले आहे. म्हणजे 3 वेळा ध्यान केलं पाहिजे असं. 3 वेळा हे करायचे आपल्याला माहितीये. देहे देवी ब्रह्म बुद्धी रूपाने तू प्राण्यांना बोध देतेस आणि लक्ष्मी रूपाने तू सुख देतेस. कीर्ती, मती, धुती, कांती, श्रद्धा आणि रती या सर्व रूपात तू चराचर सृष्टीत वावरत असते. यावेळी मी फार मोठ्या संकटात सापडलो आहोत. भगवान विष्णूंच्या त्या अचेतन अवस्थेत मी तुझा महिमा प्रत्यक्ष पाहतो आहोत. त्यामुळे मला प्रत्यक्ष प्रमाण देण्याची आवश्यकताच नाही. हे देवी यज्ञ कर, याने जर तुझ्या स्वाहा नावाचा उच्चार केला नाही. बघा हा, ऍक्च्युली आता हे हे मी जस्ट मला आता लगेच लिंक लागली. की मला असं वाटत होतं आता उद्या कुठलं ध्यान घ्यायचं. मग आज तर आपण चंद्रघंटा होती म्हणून चंद्रघंटा घेतली. आता उद्या पुष्पांड मातेचं पूजन आहे. तर मग मी असा विचार केला की मग आता पुष्पांड मातेचं आता आपण केलेलं नाहीये, वेबसाईटवर ध्यान नाहीये आपल्याकडे. मग काहीतरी वेगळं घेऊयात. या निमित्ताने थोडस एक वेगळे पण ध्यान प्रकार होतील. मग मी असा विचार केला तर मग मला असं वाटलं की जे काही आपलं नाभी कमळ, कारण आता उद्या चक्र सुरू होतील ना आपल्या त्रिपुर सुंदरीमध्ये. आज आपण 9व्या पर्यंत बघितले, 10व्या आणि हे चक्रांचं आहे त्याच्यात. म्हणून मग मी असा विचार केला की उद्या ते येणार आहे. मग चक्रा रिलेटेड काही घेतलं पाहिजे. तर आपण बघतो की मणिपूर चक्राचं किती रहस्य आहे. सगळा जो काही प्रदेश येतो तिथला तो सगळा आपल्या ब्रह्मांडातले रहस्यमय स्थान आहे. तिथे सुद्धा जागृत स्थान आहेत आपल्या त्या ह्याच्यात. मग त्यालाच आहुती देऊयात म्हटलं. आता नाभीचे तर उपयोग आपण बघितले. दीपाली मॅडमनी एकटीने दिलेले आहे प्रश्नाचं उत्तर मेलद्वारे, की काय काय आपण ध्यान प्रकार केले, त्याच्या नोट्स त्यांनी काढलेले आहेत. प्रत्येक ध्यानात आपण काय काय वेगळं केलं त्याच्या नोट्स त्यांनी पाठवलेल्या आहेत. तर हे काम तुम्ही करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करते की तुम्ही खूप सिन्सिअर आहात. तुम्ही खूप छान कार्यक्रम अटेंड करत आहात. 2-2, 3-3 कार्यक्रम अटेंड करत आहात. रेग्युलॅरिटी आहे, सिन्सिअरिटी आहे बऱ्याच साधकांजवळ. फक्त याला जर थोडासा 5-10 मिनिटं वेळ दिला तर खूप अजून चेंजेस खूप बराबर होतील. कारण तुम्ही हे लक्षात घेताय, म्हणजे ऊर्जा भरभरून देणार आहे तुम्हाला अजून. आणि आता जे बदल दिसत आहेत तुमच्यामध्ये ते बदल अजून हायर स्पीडनी होऊ लागतील. या ज्या गोष्टींना मी सांगते आता त्याला महत्व दिलं तर तुम्ही. तर त्याच्यात मी असं ठरवलं की आपण तिथे हवन करायचं उद्या. आपल्या नाभी कमलात हवन करूयात स्वाहा करत मंत्र म्हणून उद्या ह्याचा कुष्मांड देवतेचा तो मंत्र सुद्धा श्वास घेऊन तिथे सोडू, तिथे आपण आहुती देऊ. असं माझं एक 5 मिनिटात विचार येऊन गेला दुपारी थोडासा. आणि बघा आता इथे काय आलं बघा. हे देवी, यज्ञ कर्माने जर तुझ्या स्वाहा नावाचा उच्चार केला नाही तर देवांना त्याचा यज्ञ भाग मिळत नाही. आपल्याला माहिती ज्याला आपण यज्ञ करतो त्याला एकही स्वाहा चुकवायचा नसतो. आपण ज्या समिधा टाकतो त्या यज्ञामध्ये एक जरी स्वाहा चुकला तरी त्या यज्ञ कर्माचं फळ मिळत नाही. त्यामुळे पूजा अर्चा करताना आपण खूप ब्राह्मणांना सुद्धा बरोबर नसतं. कारण त्या ब्राह्मणांची एका लयीत स्वाहा येत नाही. आणि मग कोणाचं तरी स्वाहा चुकण्याची शक्यता असते. प्रत्येक स्वाहाला आपली आहुती गेली पाहिजे आणि इतका तो स्वाहा महत्वाचा आहे. इतका ती आहुती त्या स्वाहाची महत्वाची आहे. आणि मग इथे मी स्वाहाच हे काढलं होतं की मंत्र म्हणायचा, स्वाहा तिथे करायचं. मंत्र म्हणायचा, तेथे आपल्या नाभी कुंडलावर आहुती द्यायची उद्या आपण ध्यानात. आणि इथे हे स्वाहाचंच महत्व दिलेलं आहे. म्हणजे किती सुंदर आपल्याला सिंक्रोनायझेशन आहे बघा, सिंक्रोसिटी आहे. हे देवी, यज्ञ कार्याने जर तुझ्या स्वाहा नावाचा उच्चार केला नाही तर देवांना सुद्धा त्याचा यज्ञ भाग मिळत नाही. अशा प्रकारे देवांना वृत्ती देणारी तूच आहेस. दैत्यांचे भय जेव्हा प्राचीन काळी उत्पन्न झाले होते तेव्हा तूच आमचे रक्षण केले होतेस. आताही हे देवी, या मधु आणि कैठब दैत्यांना भिवून मी तुला शरण आलो आहोत. तेव्हा तू एकतर त्यांचे पारिपत्य कर किंवा विष्णू भगवानांना आपल्या बंधनातून मुक्त कर.
हे महानुभावे तू आपले अत्यंत अद्भुत स्वरूप धारण करून उठ. मग तू पाहिजे तर मला मार किंवा त्या दैत्यांचा संहार कर किंवा विष्णूंना जागृत कर, म्हणजे तेच त्या दैत्यांचा वध करतील. सूत म्हणाले, ब्रह्मदेवाची स्तुती ऐकून प्रसन्न झालेली तामसी देवी विष्णूंच्या समोर प्रकट झाली. त्यामुळे विष्णूंना जाग येऊ लागली आणि त्यांना जागृती येते आहे हे पाहून ब्रह्मदेव आनंदित झाले. मग आता चौथं आहे की मधु कैटभ संहार. मला वाटतं आपण ध्यान करायचो का हेच वाचायचं? तुम्ही जरा चॅट बॉक्स मध्ये द्या, तुम्हाला काय प्रिफर आहे, काय करायचं? ध्यान घ्यायचंय का काय करूयात? चॅट बॉक्स मध्ये लिहा तुम्ही. ध्यान का पुढचे हे घेऊ? ध्यान चालेल शकुंतला मॅडम, ठीक आहे चला. एकच उत्तर आलं बघा, हे आश्चर्य आहे ना. बाकी गेले झोपले. बाकी झोपले. ध्यान घ्या, ठीक आहे, ध्यान आहे जास्त. सविता मॅडम म्हणतायत पुढचे, एकच पुढचे म्हणतायत, बाकीच्यांचं ध्यान आलेलं आहे. वाचन चालेल तारा मॅडम म्हणतात, पुढचे घ्या म्हणतायत. ध्यान चालेल, ध्यान जास्त आहे. चला ध्यान घेऊयात. मला जरा थोडस थ्रोट इन्फेक्शन असल्यामुळे मला अवघड जातंय जरा, त्यामुळे मलाही ते ध्यानच बरं पडेल. मी ध्यान लावते. तर चला आपण ध्यान करूयात. नाही तुम्हाला बघू दे कोण कोण आहेत ते. पाणी घ्या, पाणी घेऊन बसा. आपण कालचं ध्यान घेऊयात. काही लोक नव्हते ते विचारतायत आम्हाला कुठं करायला मिळेल ध्यान. त्यांनी जर देवी ध्यान घेतलेला नसेल, तुम्हाला दिसतंय मी देवी ध्यान उघडत आहे. हे आपले वेबसाईटवर कोर्सेस आहेत. हा देवी ध्यान कोर्स आहे, याच्यात ते मी टाकलेलं आहे. पण तुम्ही जर पिरॅमिडची मेंबरशिप घेतली नसेल किंवा हा कोर्स घेतलेला नसेल तर तुम्हाला करता येणार नाही. म्हणून मग मी कालचं ध्यान घेतेय. कारण बऱ्याच जणांच्या मला विनंती आल्यात की मॅडम आम्हाला ते करायचंय, काही कारणाने करता आलं नाही. तर त्रिपुर सुंदरी ध्यान करूयात आपण, ठीक आहे? आणि हे ध्यान जास्तीत जास्त करण्याची गरज आहे. या ध्यानाच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलंय, ज्यांनी केलेलं नाही अजूनही करा. या आता आज 3 दिवस झाले, म्हणजे 7 दिवस अजूनही उरलेले आहेत. आपल्याला या 10 दिवसात काहीतरी खूप गणितपणे बदल झाले पाहिजेत आपल्यामध्ये. तर यासाठी आपल्याला काय काय नवनिर्मिती करायची आहे हे तुम्हाला मी लिस्ट करायला सांगितले. ते काहीही निर्मिती असू दे, तुमच्या तुमच्या अपेक्षांप्रमाणे करा. काय तुम्हाला जीवनात जे चालू आहे ती जोपासना करायची आहे, की माझ्या जीवनात हे खूप छान चालू आहे, की जसं आता माझी जी सेवा घडतीये त्याच्याबद्दल मी खूप समाधानी आहे. आंतरिक समाधान, तृप्ती मिळते. मग हे मला चालू ठेवायचं आहे मरेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत. आणि मला ते लिहिलेलंच आहे माझ्या पत्रिकेत, शेवटच्या क्षणापर्यंत माझं हे चालू राहणार आहे. तर हे मला मला जोपासना करायची आहे, हे जे माझं काम चालू आहे त्याची. असं तुम्हाला काय आता जे काही चालू आहे ते मेंटेन करायचंय जीवनामध्ये, जोपासना त्याची चालूच ठेवायची, त्यात बदल नकोय तुम्हाला. मग हे 2 नंबरला लिस्ट करायची आहे. 3 नंबरला काय काय आपल्याला जीवनातून काढून टाकायचे. मग मी वाईट गोष्टी म्हणते, मी विश्वास आपल्या म्हणते. विश्वास आपले बदलले पाहिजेत ना.
मग तुम्ही जनरलाइज लिहायचं का? विश्वास मला बदलायचे, माझ्या बिलीफ बदलायच्या, पूर्वीचे संस्कार बदलायचे. जनरलाइज नको ना. आपल्याला निगेटिव्ह विचार बदलायचे, नष्ट करायचे. असं तुम्ही काय जनरलाइज लिहायचं? तुम्हाला स्पेसिफिक तुमच्यातलं निगेटिव्हिटी फोकस करायची, की मला भीती वाटते. कोणाला कुठली भीती, कोणाला कसली भीती, ते लिहा ना तुम्ही. काय हरकत आहे? नेचरमध्ये सोडलं तर लवकर फळ मिळणार आहे त्याला. आपण एक ग्रुपमध्ये आहोत. इतकं काही या गोष्टी पर्सनल नाहीये. तितकं काही पर्सनल मी तुम्हाला लिहायला सांगत नाहीये. मग का तुम्ही असं जनरलाइज लिहिता? लिहितच नाहीत. पहिल्या गोष्टी की एक किंवा दोन व्यक्ती उत्तरं देतात आणि लिहिताना जनरलाइज लिहितात. माझेच शब्द वापरतात. तुम्हाला स्पेसिफिक लिहायचंय. मला भीतीचा विचार माझ्या मनात जो येतो तो नष्ट करायचा आहे आता. किंवा मला जेलसी आहे. मला दुसऱ्यांची प्रगती झाली. माझा जेलसीचा आणि हे जेलसी म्हणजे काय वाईट? प्रेमाचीच दुसरी बाजू जेलसी असते. जिथे प्रेम असतं तिथे जेलसी असते. 2 कॉइन्स आहेत म्हणजे एका कॉइनच्या 2 साइड्स आहेत त्या. प्रेम आणि जेलसी. मग हे आपण जर लिहिलं तर आपलं ते कमी व्हायला जास्त मदत नाही का होणार? पर्टिक्युलरली मी एकाच विचाराला फोकस केलेला आहे. 10 पेक्षा. 10 दिवसात एक बास आहे पुष्कळ बदल आपल्यातला. तेवढा नष्ट करायचा आहे, बास आहे. पुढं आपली यादी आपण तयार ठेवायची आहे आणि हळू करायचं. तर हे तुम्ही अशा पद्धतीने उत्तर जेव्हा लिहाल, उत्तर लिहिण्याआधी तुम्हाला विचार करावा लागेल, की मला काय खरंच आत्ता निर्माण करायचंय. या 10 दिवसात भले असू देत. काही असेल ते. एखादी बी लावलीये, ती उगवायची असेल, नवनिर्मितीच आहे ती. काही तुम्ही बिया लावा. त्याला उगवून येऊ देत. आता पावसाळा गेलेला आहे, हिवाळा येईल. असं काहीही असू देत. आणि मग या ध्यानामध्ये ते तुम्ही बघायचं आहे. 3 वेळा तुम्हाला संधी मिळतीये इथे व्हिज्युअलायझेशनची. तिसऱ्या ह्याच्यात मात्र मी थोडंसं कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरण्यासाठी तुम्हाला सजेशन्स दिलेले आहेत, की आपण नवीन सुवर्णयोग करतोय क्रिएट. निर्मिती ते करतोय आपण. आणि ते पण करायचंय, पण त्याबरोबर तुमचंही पर्सनल करायचंय. 3 प्रकारे. 3 प्रकारच्या पूजा सांगितलेल्या आहेत यात. तर चला पाणी प्या, व्हर्टेक्स वॉटर करा, अफर्मेशन्स द्या पाण्याला, 2 मिनिटं घ्या आणि ध्यानाला बसा. चला शांतपणे बसायचं आहे, डोळे मिटायचे आहे. आपल्याला त्रिपुर सुंदरी ध्यान करायचं आहे.